सोलापूर मंगळवेढा महामार्गावर मंगळवारी रात्री भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। ही घटना रात्री सुमारे 8च्या सुमारास मोहोळच्या बेगमपूर गावाजवळ घडली। धडकेनंतर दुचाकी काही अंतर फरफटत गेली। या अपघातात बोराळे तालुका मंगळवेढा येथील योगेश प्रकाश शहा वय 35 यांचा जागीच मृत्यू झाला, तर चंद्रकांत चन्नगोंडा पाटील वय 60 हे गंभीर जखमी झाले आहेत। दोघेही कामानिमित्त दुचाकीवरून बेगमपूरकडे गेले होते। काम आटोपून गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला। घटनेची माहिती मिळताच कामती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच योगेश शहा यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील पिकअप वाहनाचा क्रमांक MH45 AX 4519 असून दुचाकीचा क्रमांक MH12 WM 8444 आहे। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरत निषेध व्यक्त केला। पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली।